तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. तर मित्रांनो, मतांसाठी राजकीय नेते कोणत्याही थराला जातात आणि याचबरोबर तिजोरीचा अंदाज न घेता लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावला जातो. निवडणुकीत यश मिळवल्यावर लोकप्रिय योजनांना एकतर कात्री लावली जाते किंवा त्या बंद केल्या जातात. शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेपासून ते लाडकी बहीण योजनेपर्यंत हे महाराष्ट्रात अनुभवास आले आहे. याचबरोबर राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पावणे 2 वर्षांनी जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. खरं तर याबद्दल महाराष्ट्र सरकारने खरं तर महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन. कारण दरमहा ठराविक रक्कम मिळवून देणाऱ्या योजनेतून लाभार्थ्यांना वगळणे हे तसे आव्हानात्मक होते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विलंबाने का होईना पण हे धाडस केलेच. याचबरोबर कोणतीही योजना सुरू करण्यापूर्वी सरकारच्या पातळीवर योजनेचा तिजोरीवर येणारा भार तसेच परिणामांचा विचार करणे आवश्यक असते. लाभार्थ्यांसाठी अटी तयार करून त्याची कसोशीने अंमलबजावणी करणे ही तर सरकारकडून किमान अपेक्षा असते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करून महिलांकडून अर्ज मागवले. दरमहा 1500 रुपये मिळणार असल्याचे 21 ते 65 या वयोगटातील महिलांना मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले. याचबरोबर सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांच्या कार्यालयांमधून अर्ज भरून घेऊन सरकारी कार्यालयांमध्ये जमा करण्यात आलेले सर्व अर्ज मंजूर करण्याचे अनौपचारिक फर्मान असल्यामुळे सरकारी यंत्रणांनी छाननी औपचारिकता पार पाडली. याचबरोबर बहुतेक अर्ज मंजूर झाले. यानुसार 2.5 कोटींच्या आसपास महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या व त्यांच्या खात्यात एकदम 3 महिन्याचे 4500 रुपये अनुदान जमा झाले. या योजनेपायी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात मते सत्ताधारी महायुतीला मिळाली. पहिल्या वर्षी सुमारे 40,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींवर. मग राज्याच्या तिजोरीवर येणारा बोजा लक्षात घेता खर्च कसा कमी करता येईल यावर सखोल विचारविनिमय झाला. सरकारने प्राप्तिकर भरणाऱ्या वयाचे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या बहिणींना या योजनेतून टप्प्याटप्प्याने वगळले. याचबरोबर वाहन नावावर असलेल्या महिलांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मागवण्यात आली. तसेच अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणींना या योजनेतून बाद करण्यात आले. महिलांसाठीच्या या योजनेचा 14,000 पुरुषांनी लाभ घेतला. हे तर अधिक धक्कादायक. महिलांच्या खोट्या नावाने पुरुषांनी सादर केलेले अर्ज मंजूर झाले कसे हा प्रश्न. सुमारे 5 लाख सरकारी कर्मचारीही या योजनेचा लाभ घेत होते. अशा प्रकारे 80 लाखांपेक्षा अधिक नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकांपर्यंतच्या सर्व निवडणुका आटोपल्यानंतर नावे वगळण्यास वेग आला. पण योजना सुरू करताना अर्जांची कठोरपणे छाननी झाली असती तर सरकारी पैसा अपात्र लाभार्थ्यांसाठी खर्च झाला नसता. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने सरकारने वाटप केलेली 15,000 कोटींच्या आसपास रक्कम बोगस बहिणींच्या खिशात गेली आहे. लोकशाही आघाडी सरकारच्या म्हणजेच सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांसाठी मोफत वीजेचा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुकीत त्याचा काँग्रेस राष्ट्रवादीला फायदाही झाला. पुन्हा सत्तेत येताच तिजोरीवरील बोजा वाढू लागल्याने तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने ती योजना गुंडाळली होती. तर यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहिणींच्या योजनेत फडणवीस सरकारने काटछाट करून सरकारवरील आर्थिक बोजा कमी केला. यानंतर बोगस लाभार्थ्यांची इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंद उघड झाल्याने राज्याच्या इतिहासातले हे पहिलेच प्रकरण असल्याने योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बहिणींना आता दोष दिला जात आहे. पण हे सारे सरकारचेच पाप. योजना सुरू करताना अर्जांची छाननी झाली असती तर ही वेळ आलीच नसती. विलंबाने का होईना सरकारने बोगस लाभार्थींना अपात्र ठरवले, ते चांगलेच झाले. पण काँग्रेस काळात हाच घटनाक्रम घडला असता तर अपात्र
अपात्र लाभार्थींना अद्दल घडवा असा असा घोष भाजपाने लावला असता आता कुणीच कुणाला अद्दल वगैरे घडवणार नाही. कारण अपात्र ठरलेल्या बहिणींकडून पैची एका पैची वसुली न करता त्याचे लाड पुरवले जाणार आहेत.